वांगी कशी आहेत आजी? मी आत्ताच भाजी घेऊन आले काकडी, शेंगा, पालक, वांगी, छोटी वांगी आणि ह्या भेंड्या. आवरा लवकर जायचं आपल्याला बाहेर. झालं अजून आता तुझं भांडी घासणार, स्वयंपाक करणार, 1 तासभर जाणार. अजून देवपूजा आहे. जेव तू जेव ना, आम्ही आल्यानंतर जेवतो मग. बरं तरी पण वाजणार 8 वाजणार निघाय. ती झाडं आणले ते कधी लावणार आहेस? तेच आता आपण जाणार आहे ना बाहेर, तर त्यासाठी हे घेऊन येऊया ना, प्लांटर एखादा घेऊन येऊया. हां, सिरेमिकमध्ये प्लास्टिक किंवा मातीचा काही जो अवेलेबल असेल जाईपर्यंत बंद होईल ते. आपण लवकर जायला पाहिजे, त्यासाठी म्हटलं पटपट आटप. नाही, नर्सरी ओपन असते. आपण जाऊया, ते पहिला बघूया आणि मग ते आल्यानंतर मग ते लावूया आपण. मस्त आणलंय म्हणलं, त्याचा कलर खूप नाही खरंच छान आहे ते. एक त्याच्यामध्ये एक बारका आहे आणि एक ते मोठं आहे ना. मोठं तर खूपच छान आहे ते, स्वामींच्या जवळ ठेवायला मस्त आहे. आणलाय ना तुम्ही? हां, येलो कलर आणि ते दुसरे 2 छोटे. फक्त टिफिन आहेत आपल्या. हां, तुमच्या ठिकाणचे एवढे सगळे टिफिन आहेत. टिफिन आणि चहाचं ग, आता चहा प्यायला टिफिनच असतात सगळे. आज काय मग मेथीची भाजी आहे वाटतं. आज मेथी, काल तुम्ही पालक करायला लावलात ना, मग आज उरलेली आता मेथी. हिरव्या पालेभाज्या लवकर संपवाव्या लागतात ना हो. आणि संध्याकाळचं टिफिनला तर देऊ शकत नाही ना, मग संध्याकाळचं घरी मस्त गरम भाकरी सोबत मेथीची भाजी. छान आहे करून मेथीची भाजी, छान. नाही बोल ना. तुम्हाला काय दुसरी कुठली भाजी पाहिजे होती का? नाही तसं काही नाही आहे. काही पण तू बनवलीस तर मग खातोय आवडीनं, असं काही नाही. कोणतेही बनव, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे? प्रॉब्लेम आले तर 2च मेंबर आहेत, त्यांच्या आवडीनंच बनवायला लागतं. काय नाही, कोणतीही भाजी बनवलीस ना तर काय हरकत नाही. सध्या भाजीला ऑप्शन पण कमी आहेत. ऑप्शन म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी आता बदलल्या आहेत. ही नको ती नको खरं तर असतं. पहिले भाजी येऊन विचारतात की काय जेवणामध्ये काय कोणती भाजी बनवून, त्यानंतर त्यांचा मूड असतोय. ते तर आहे. आता येईल बघ, एक जण हळूच येईल, आता विचारेल कोणती भाजी बनवून. सांगू नको मेथी आहे नंतर बघते. आता 1 सेकंदात येतोय, थांबा. आला इथं. आता येईल भार्गव, बघ विचारेल तुला आवाज काय बनवतेस. आवाज येतोय त्याचा, इथं झालायच. एक बघितलीस काय पाठीमागे तुझ्या चेअरला बघ, ते सिंबानं काय केलंय बघ. सिंबानं घरातली एकही चेअर ठेवलेली नाहीये, सगळ्या चेअर फाडल्यात त्यानं. मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. अक्षरशः बसायला सुद्धा लाज वाटते अशा चेअर केल्यात त्यानं. आता आपल्याला काहीतरी ऑप्शन याच्यावरती काढावं लागणार. एक तर लाकडी काहीतरी वस्तू घ्यावी लागणार आहे, आणि प्लास्टिकची घ्यायची. मग ते प्लास्टिक नको, लाकडी जड. मग जड आहे पण एक पण चेअर नाही ठेवली त्याने, नाही, एकही नाहीये. सगळ्या 5च्या 5 चेअर आहे ना, फाडलेत सगळ्या पूर्ण. त्याच्यातनं आता कापूस बाहेर पडायला लागलाय. स्पंज असतोय ना तो येलो कलरचा, तो स्पंज बाहेर पडलाय पूर्ण. पण आतलं रॉड दिसतोय. ठीक आहे, त्याला काहीच नाही आहे. जी बाहेरची आहे ना ती जास्त खराब केलं त्यानं चेअर. ये ना भार्गव. काय काय रे? काय विचारायचंय? असाच तर तू येणार नाहीस. भूक लागली का? हा, आता मेथीची भाजी करणार मस्तपैकी. मेथीची भाजी आणि भाकरी खायची. हा, ठीक आहे. मेथीची भाजी आणि भाकरी, ठीक आहे ना? अरे आवाज जरासा हळू आला. आत्ताच पप्पा बोललेले की नाही खायचं म्हणणार तो. चालतंय तुझ्यासाठी. नाहीतर एक काम करू, उद्या टिफिन मध्ये दे, मग सगळ्यात बेस्ट. आवडीनं खाशील तू. मेथीची भाजी देऊ टिफिन मध्ये का रे? मेथीचे पराठे देते.
चालतंय जरा कमी कर रे गॅस. धुवायची नसते माहितीये, पण आता हे मेथीच्या ह्याला जराशी खर असते ना मातीची, त्यामुळे धुते. नाहीतर भाजी ना खरं तर चिरून धुवायची नसते. आजकाल केमिकल वगैरे यूज करतात. केमिकलचं पण नाही, चिरायच्या आधी धुवायची. अच्छा. पण जी ही मेथीची भाजी आहे ना हिला धुवावीच लागते, कारण याच्यात जी मातीची खर असते ना तिला नाहीतर लागते. त्याच्यामुळे मग चिरल्यानंतर पण धुवावीच लागते. आम्ही आता बाहेर जाणार आहे थोडा वेळ. हे पटकन आवरते आहेत का आणि बाहेर जाऊन येणार आहे जरासं, कारण यांनी ना खूप सुंदर सुंदर ते फुलांच्या रोपट्याचे ना जास्वंदीचा येल्लो कलरचे हे फूल येतात त्या जास्वंदीला, तर त्याचे फांद्या आणतात. त्या फांद्या लावायच्या आहेत. आणि एक मी नर्सरीतून विकत आणलं होतं, तर ते पिंक आणि त्याच्या आतमध्ये रेड कलरचं आहे, तर ते पण रुजवायचं आहे. अजून ते पण प्लांटिंग केलेलं नाही आहे. मला वाटते कमीत कमी 15-20 दिवस झाले ते आणलेलं त्या पॅकेटमध्ये तसंच आहे. मी ठेवलेलंच नाही आहे त्याला काढून. तर ते मी आज जाते थोडंसं बघते काय मिळतं का त्याच्यासाठी. कुंडी वगैरे छान अशी प्लास्टिकची असेल तर प्लास्टिकची आणेल, मातीची असेल तर मातीची आणेल. छोटीशीच आणणार आहे, जास्त मोठी नाही आणणार. किंवा सिरॅमिकची मिळाली तर सिरॅमिकची पण घेऊन येईल. आणि त्याच्यामध्ये ते आता आज लावणार आहे दोन्ही एकत्र करून. असा फोडणीचा चर्र आवाज आला ना, भाजी इतकी छान लागते खायला. भाजीची चवच बदलते. कधीही फोडणी टाकताना असा आवाज जोरात आला ना की भाजीची चव पूर्ण बदललेली असते. जय देव जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. आरती वाळू चरणी ठेवून माता, गेली गेली ग्रामी तू अवतरलासी, राया अवतरलासी. जग उद्धारासाठी राया तू फिरसी, भक्त वत्सल करा तू एक होसी, राया एक होसी. म्हणून शरण आलो तव चरणासी. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती वाळू चरणी ठेवून माता, ऐकून पर ब्रह्म तुझा अवतार, तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला पामर, शेषाधिक शिंगे नलगे त्या पार, नलगे त्या पार. तेथे जळमुळ देसा करू मी विस्तार. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती वाळू चरणी ठेवून माता, देवादी देवा तू स्वामी राया, तू स्वामी राया. निर्जर जाणे भावे कव काया, तुझी अर्पण केले आपुली काया, आपुली काया. शरणागता तारे तू स्वामी राया. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती वाळू चरणी ठेवून माता, भक्त लीला करुणी जळमुळ उद्धरी रे, जळमुळ उद्धरी रे. कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे, चरण प्रसादा मोठा मुझे अनुभवले, मुझे अनुभवले. तुझ्या सुता नलगे चरणात गळे. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती वाळू चरणी ठेवून माता, श्री सद्गुरु सच्चिदानंद श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. बोला साहेब, तुम्हाला काय पाहिजे?
काय होय सिम्बा काय पाहिजे तुला? बेटू बेटू तुला काय खाऊ पाहिजे? बाबी तुला खाऊ पाहिजे? खाऊ पाहिजे काय? सिम्बा खाऊ पाहिजे? अरे बोल ना तुला काय पाहिजे? खाऊ पाहिजे असणार आहे सिम्बा. सेकंड. शाबाश गुड बॉय. मला खाऊ पाहिजे काय? सेकंड कर. थांबा हो जरा, हा. एक गुड मिनिट, बॉय. खाऊ देतोय का बघ. गुड सिम्बा. अरे 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 भूक लागली जास्त सिम्बाला है ना सिम्बा? बो बा वाघ. खाऊ पाहिजे? थांबा हो एक मिनिट. हा काय पाहिजे बेटा तुला? खाऊ पाहिजे? खाऊ पाहिजे? कॅमेरा दिसलाय तो चालू कर, बोलेल का? चल ए, बेटू तुला खाऊ पाहिजे का? मी नाही देणार आहे आता, तो बोलत नाही. देणार नाही. ए दे दे ग दे. नाही देणार, तो बोललाच मग नाही. मला दे. खाऊ सेकंड काय कर मग पाहिजे मला. तुला? सिम्बाला खाऊ द्यायचंय वाटतं. सिम्बाला खाऊ द्यायचंय. भार्गव चल सिम्बाला खाऊ दे चल. भार्गव दे पटकन. त्याला ग्रेव्ही पाहिजे. ग्रेव्ही पाहिजे असं नाही ऐकणार. ग्रेव्ही पण पाहिजे. दे ग्रेव्ही दे. ग्रेव्ही दे त्याला. बघतोय बघ कसा. बेटा इथं बघ, स्माइल, इकडे बघ. खाऊ पाहिजे का तुला? खाऊ? ग्रेव्ही? ग्रेव्ही? हा बापरे, भूक लागली. ये चल देते. चला खाऊ दे. हे बघ हे बघ काय बाबी. हे बघ, हे बघ भैयाकडे काय आहे बघ. ये ये चल. जा पटकन. दे 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 दे. चला गुड बाय बाबी. सिम्बा सीट. सिम्बा सीट. सीट. गुड शाबाश. कसे जम्प करतायत आतमध्ये. बघ आतल्या आत पलटी होतात. दिसले ते बबल्स येत आहेत वरती. हां बघू दिसले. कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की नाही कॅमेरा दिसत आहेत. दिसत आहेत ना? लाईट लावू दाखव. छान आहे. ऑइल फ्री. ऑइलमध्ये या गॅसवर करायची गरज नाही. आणि होतात पण छान. त्यांची गॅलरी. आहे छान. आता बघ ते अजून स्टॉक आलाय ना त्यांच्याकडे दुसरा. ते त्याच्यातले दाखवते का? ह्या पण छान आहेत बरं का. ही वाली मस्त. छान आहे. कसे स्वामी हे किती किती सेंटीमीटरचे आहेत हे स्वामी? हे पाठवूया काय? हे छोटे बाबूला कॉल करते. हे बघा, हे क्रिस्टलमध्ये गणपती बघा. वाव किती छान होते ना. जराशी रागीत वाटायला लागली. हां थोडे रागीत वाटत. आणि ते मागे आहेत ते
हे ते थोडी मोठी आहे हे साईज बरोबर पण ते मोठं. अच्छा ती सोबत आहे का त्याच्या? आत्ता रात्रीचे 10 वाजलेत. आमचं पूर्ण शॉपिंग वगैरे झाली. आता घरी चाललोय आणि यांना आता चहाची तलप आली. आता आम्ही शोधतोय कुंदा चहा. इथं एक कुंदा चहा सुरू झालाय नवीन. तर आता यांना तो चहा घ्यायचा आहे. रात्रीच्या 10 वाजता कुणाला तलप येऊ शकते सांगा, पण आता यांना तो चहा घ्यायचा. आम्ही आता चाललोय चहा घेण्यासाठी. वातावरण पण थंड होतं. टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. आहा वा वा. चहा प्रेमीवाल्यांना विचार चहा काय असते. 10 वाजता रात्री हा मग चहा काय मला कधी दे. जेवण झाल्यानंतर लगेच दिली तरी मी घेईन. खरंच घे ना. नाही गे. चांगल्या सध्या या प्लास्टिकमध्ये. ना त्या 450 रुपयाचे. कोणत्या आहे का? त्याच्या आहे का? मोठी साईजमध्ये. नको नको. त्या डब्ल्यू आहेत ना त्या पण. कोणती बघायची? चौकटी पण आहे. ही बघा 120 ला आहे. पण याच्या बिल थोडे व्यवस्थित नसतील ना. ते काय बघू. हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. छान छान कॉमेंट्स करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. बाय बाय.